एनिवे फ्रेंड्स, जसं माझं नाव प्रमोद पडवले, मी राहायला ठाण्याला आहे अँड बाय प्रोफेशन फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करतो. LIC मध्ये. LIC इंडियामध्ये मागच्या 10 ते 12 वर्षापासून काम करतो इन्शुरन्स सेक्टरमध्ये. आणि तिथे सुद्धा मी LIC मध्ये एमडी ॲडवायझर होतो आणि ठीकठाक तिकडे बिझनेस होत होता. परंतु त्यासोबत मी LIC, मेडिक्लेम, लोन बऱ्याच गोष्टी करत होतो. आणि ते करता करता असे काही विचारामध्ये की एक ॲडिशनल इन्कम मिळायला पाहिजे, एक एक्स्ट्रा इन्कम येणं आवश्यक आहे. तर त्यासाठी मी कुठला एक अपॉर्च्युनिटी शोधामध्ये होतो की कुठला असा तरी व्यवसाय की आपण जोडधंदा करू शकतो, की आपण सध्या जे करतोय ते काम करता करू शकतो. ते अशा काही अपॉर्च्युनिटी शोधामध्ये होतो. आणि आज मी तुम्हाला एक 20 ते 25 मिनिटं असाच एक प्रोजेक्ट सांगणार आहे, ज्यामध्ये आपण सध्या तुम्ही जे काही काम करताय किंवा सध्याची तुमची लाईफस्टाईल जी आहे, ते सध्या जे काम करताय ते काम करता आपण एक ॲडिशनल इन्कम कसं कमवू शकतो, एक एक्स्ट्रा इन्कम कसं कमवू शकतो. असा प्रोजेक्ट काय त्याची माहिती मी पुढच्या 20 ते 25 मिनिट तुम्हाला देणार आहे. रिक्वेस्ट म्हणजे हीच असेल, फक्त जस्ट ओपन माइंडने पाहून घ्या. म्हणजे मी तुम्हाला ते काही विकणार नाही किंवा तुम्हाला ते काही खरेदी करायचं नाही, राईट. जस्ट ओपन माइंडने तुम्ही ते इन्फॉर्मेशन शेअर करून घ्या की हा प्रोजेक्ट काय, ज्यातून आपण कशा प्रकारे इन्कम कमवू शकतो, राईट. तर जस्ट आय शेअर माय प्रेझेंटेशन. त्याच्या अगोदर मला थोडं हे सांगायचं की आज प्रत्येकाला असं वाटतं की मला ॲडिशनल इन्कमची गरज आहे, कारण ज्या प्रकारे महागाई वाढते त्याप्रमाणे इन्कम वाढत नाही. आणि आपलं त्या प्रेझेंटेशनद्वारे तुम्हाला इथून दिसेल की ॲक्च्युअली प्रोजेक्ट काय आणि आपण सगळ्या गोष्टीचा आढावा घेणार आहोत. जसं मी सांगितलं, माझं नाव प्रमोद पडवल, मी फायनान्सचं काम करत होतो. आणि हा बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यावर तुम्हाला मला सांगायचं की महागाईचा रेट, ज्या प्रकारे महागाई वाढते, मंथली एक्सपेन्सेस, सिंगल इन्कम सोर्स. आपण महागाईचा जर रेट जर पाहिला तर 1960 मध्ये, म्हणजे एक्झॅक्टली आजच्या 70 वर्षापूर्वी, आजच्या 80 वर्षापूर्वी, आजच्या 60 वर्षापूर्वी जवळपास 100 रुपये मध्ये चालायचा. सेम प्रकारे 1980 मध्ये, एक्झॅक्टली 20 वर्षांनी, ₹1000 लागले घरगुती चालवण्यासाठी. 2000 मध्ये हीच कॉस्ट जवळपास ₹10,000 झाली. 2020 मध्ये याची किंमत जवळपास ₹1,00,000 झाली. आज 2000 मध्ये ऑलमोस्ट ₹10,000 होता आणि आज 2020 मध्ये ऑलमोस्ट ₹1,00,000 लागतात. कारण आपण आता 2020 मध्ये जगतोय, ₹10,000 चालत नाही. आता ₹10,000 चालवावं लागतंय, राईट. पण आज 2020 मध्ये, कारण दरवर्षी आपण पाहिला, दर 20 वर्षामागे एक झिरो वाढत चाललेलं आहे. त्याच प्रकारे येणारे 2040 सुद्धा येणार आहे. 2040 मध्ये जसं प्रत्येक इन्कमच्या मागे एक झिरो वाढलंय, सेम प्रकारे 2040 मध्ये सुद्धा एक झिरो वाढणार आहे आणि ज्याची कॉस्ट असेल जवळपास ₹10,00,000. आज आपण सध्या मित्रांनो जे काही काम करतोय ते काम करतात, आपल्याला असं वाटतं की सध्या आपण जे काही काम करतोय ते काम करतात ₹10,00,000 मंथली इन्कम होऊ शकतं. जर तुमच्याकडे एक क्लिअर कट रोडमॅप असेल तर आपल्या प्रोजेक्टची काही गरज नाही आहे. पण कदाचित क्लिअर कट रोडमॅप नसेल किंवा काही संभावना नसेल तर हा प्रोजेक्ट असा आहे ज्यात तुम्ही महिन्याला ₹10,00,000 कमवू शकता, राईट. लाखो रुपये कमवायची ती क्षमता आहे आणि आपल्याला तसं काय करावं लागेल. ऍक्च्युअली 4 प्रकार लोक आपण इन्कम जनरेट करतो. 4 टाइप्स इन्कम विल जनरेट. पहिला जो प्रकार आहे मित्रांनो, रॉबर्ट टिकियोस एक इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी सांगितलं की जगामध्ये किंवा कुठल्या देशामध्ये जगामध्ये बेसिकली 4 प्रकार लोक इन्कम जनरेट करतात. एक आहे एम्प्लॉईज, हे नोकरी करून. आज बरेचसे लोक जॉब करतात किंवा त्यांना सेफ वाटतं. ऑलमोस्ट भारतामध्ये 70 to 80% लोक नोकरी करतात, कारण आपल्याला वाटतं की सेफ आहे, सुरक्षित आहे, की नोकरीच बरी, राईट. किंवा दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण बोलू शकतो बिझनेस ओनर, सेल्फ एम्प्लॉयड. याने स्वतःचा रोजगार पकडून डॉक्टर, लॉयर, चार्टर्ड अकाउंटंट, LIC एजंट माझ्यासारखा, दुकानदार, मेडिकल शॉप ओनर, दिस कॉल्ड सेल्फ एम्प्लॉयड. आपण स्वतःचा व्यवसाय करतो छोटा मोठा. आपण कुठे नोकरी नाही करत, आपण स्वतःसाठीच काम करतोय. आपण कुठे जॉब नाही करत, आपण स्वतःसाठीच काम करतोय, राईट. तर जगामध्ये ऑलमोस्ट 95% लोक इथे एम्प्लॉईज आहेत किंवा सेल्फ एम्प्लॉयड, इथे नोकरी करतात किंवा स्वतःचा व्यवसाय करतात. राईट साईडला आपण जर पाहिलं तर बिग बिझनेस ओनर त्याला खूप मोठा पैसा आहे, जे आपण पॅसिव्ह इन्कम कमवतात. बिग बिझनेस ओनर याचा अर्थ काय की यू ओन अ सिस्टम अँड सिस्टम वर्क फॉर. त्यांच्याकडे सिस्टम काम करते. मोठे मोठे बिझनेसमॅन, अंबानी, बिल गेट्स, टाटा, रिलायन्स, राईट. आणि चौथे कॅटेगरी फ्रेंड्स, इन्व्हेस्टर, की पैशाला कमवून देतात. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखादी प्रॉपर्टी परचेस केली, प्रॉपर्टी तुम्ही भाड्याने दिली, सपोज 1 करोडची प्रॉपर्टी घेतली, तुम्ही ती भाड्याने दिली, तर रेंट आहे सपोज ₹30,000. तर एव्हरी मंथ तुम्हाला काही न करता त्याचं रेंट तुम्हाला इथे राहणार आहे. त्याचं इन्व्हेस्टर. आपण 2 प्रकारचं पाहिलं तर डाव्या साईडला एम्प्लॉईज आणि सेल्फ एम्प्लॉईड, हे नोकरी करणारा व्यक्ती आणि सेल्फ एम्प्लॉईड व्यवसाय करणारा व्यक्ती, स्वतःसाठी व्यवसाय करणारा व्यक्ती. राईट साईड लोक आपण पाहिलं बिग बिझनेस ओनर आणि इन्व्हेस्टर. दोघांमध्ये फरक काय, तर डाव्या साईडचे लोक ऍक्टिव्ह इन्कम कमवतात. याचा अर्थ काय, आपण जोपर्यंत काम करतो तोपर्यंत पैसे येणार आहे, काम करणं पण पैसा पण. बिग बिझनेस ओनर एक सिस्टम जनरेट केली आहे. आपण रिलायन्स जिओचं उदाहरण पाहिलं. एक तुम्हाला छोट्याशा दाखवतो उदाहरण की
रिलायन्स जिओ. पहिले आपण एक गोष्ट पाहू की लेफ्ट साईडचे लोक म्हणजे डाव्या साईड लोक सर्वसामान्य माणसं का राहतात, की राईट साईड लोक श्रीमंत का म्हणतात? त्याचं मागचं कारण काय? दोन मेजरली कारण आहेत. तुम्ही फोटोमध्ये पाहत असाल तर डाव्या साईडचा लोक व्यक्ती नेहमी टेन्शनमध्ये असतो, नेहमी बिझी समजतो स्वतःला. आज आपण कुठलाही जर त्याच्याकडे प्रोजेक्ट घेऊन गेलो तर तो नेहमी बोलतो नाही मी खूप बिझी आहे. आपण जर विचार की पैसा आहेत काय, तर पैसा नाही आणि टाइम पण नाही. म्हणजे सपोज मी LIC एजंट आहे, मी मागच्या 10 वर्षापासून काम करत होतो. उद्या कुठून घरी कुठे डिमांड आली की आता माझ्याकडे पैसे आहेत, तर आपण एकच कॉमेंट आली सध्या नाही नंतर. बायकोने कधी डिमांड केली की मला शॉपिंग करायला जायचे, तर आपलं उत्तर काय असेल? आता नको नंतर, पुढच्या दिवाळीला. राईट? सेम आपल्याकडे एखादा व्यक्ती अपॉर्च्युनिटी घेऊन आला, तर आपण नेहमी स्वतःला बिझी मानतो. नाही सध्या मी खूप बिझी आहे. राईट? राईट साईड लोक आपण जर पाहिलं तर पॅसिव्ह इन्कम आहेत. मस्त बसलेले आहेत आणि अकाउंटला जे पैसे जमा होतात. आपण छोटंसं उदाहरण घेतलं मित्रांनो, रिलायन्स जिओ मोबाईल ऍप्लिकेशन, मोबाईल आहे. राईट? रिलायन्स जिओ आपण जेव्हा रिचार्ज करणार आहोत, आपण जेव्हा रिचार्ज करणार आहोत, तेव्हा त्याच्या मुकेश अंबानीच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत. सिस्टम ओरिएंटेड काम करत आहे. आज ते स्वित्झर्लंड जर गेले फिरायला, तरी सुद्धा त्यांना इन्कम चालू होणार आहे. आपण जोपर्यंत काम करतो तोपर्यंत पैसा काम करण्यातून पैसा बन. राईट? याच लोक फ्रीडम ऑफ चॉईस, चांगली लाईफ जगतात. आपण बरेच वेळा नेहमी क्लोज मिनिट असतो. आपल्याला एखाद्या व्यक्तीचा अपॉर्च्युनिटी घेऊन येतो, आपण नाही आपल्याला सध्या नाही, आपण आहे तेच बरं आहे. अजून सध्या अजून काही करायची आवश्यकता नाही. राईट साईड लोकांनी ओपन फॉर न्यू अपॉर्च्युनिटीज. ते नेहमी नवीन अपॉर्च्युनिटीज तयार असतात की पाहून ते घेऊया की काय आहे. राईट? तर आज मला हे सांगायचं मित्रांनो की स्वतःला आपल्याला थिंकिंग आणि वर्किंग पॅटर्न चेंज करायची आवश्यकता आहे. याचं थोडक्यात मला उत्तर हे द्यायचंय की हा प्रोजेक्ट काय आहे, किंवा बिझनेस प्रोजेक्ट. आज प्रत्येक व्यक्ती जे लोक श्रीमंत आहेत मागच्या 5 ते 10 वर्षामध्ये, ज्यांच्याकडे आयडियाज आहेत ते लोक पैसे कमवतात. याचा अर्थ काय? एक उदाहरण तुम्हाला द्यायचं, ओलाने मित्रांनो काय केलंय? ओलाने केलं टॅक्सी ड्रायव्हर पकडले. टॅक्सीवाला आपण कस्टमर पाहिजे, कस्टमरला टॅक्सी पाहिजे, दोघांना जॉईन केलं, ओलावाला पैसे कमवतो. ओयो हॉटेलवाला कस्टमर पाहिजे, कस्टमरला ओयो हॉटेल पाहिजे, दोघांना जॉईन केलं, ओयो पैसे बनवते. स्विगी झोमॅटो सिंपल आहे. आपण जायचं रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी, रेस्टॉरंटवाला कस्टमर पाहिजे, दोघांना जॉईन केलं, आज पैसे कमवतो. आज बरेच लोक आयडियाद्वारे पैसे, म्हणजे आयडिया ज्यांच्याकडे आहेत ते लोक पैसे कमवतात. पूर्वी जो बिझनेस ट्रेंड होता लोकांकडे की खूप पैसे गुंतवणूक करायला लागायचे, पण आज बिझनेस ट्रेंड मध्ये खूप कमी आपण इन्व्हेस्टमेंट करून आयडियाज लावून आपण खूप यातून लाख रुपये कमवू शकतो. आपण बघूया की श्रीमंत लोक श्रीमंत होतात का, त्याचे सक्सेस प्रिन्सिपल काय? प्रत्येक ठिकाणी सक्सेस प्रिन्सिपल सेम राहतात. आज तुम्ही कमी जे लोक जॉब करतात, आपण जॉब करतो किंवा सेल्फ एम्प्लॉयड आहेत, आपण स्वतःच चेक करून पाहिलं की आपली दिवसाची प्रोडक्टिव्हिटी किती होते, आपण किती तास काम करतो. जनरली जॉब करणारे व्यक्ती किंवा सेल्फ एम्प्लॉयड आपण 10 ते 12 तास काम करतो. राईट रॉंग? मॅक्सिमम 10 ते 12 तास आपण इथून जॉबवर काम करतो. राईट साईड लोकांना आपण जर पाहिलं तर त्यांचे लाखो तास काम होतं. रतन टाटाचं पाहिलं त्यांच्याकडे 1 लाख लोक काम करतात. 1 लाख लोक दिवसाला 10 तास काम करतात. त्यांच्यासाठी 10 लाख तास काम होतं. पैसे कुठे जास्त येणार? आपण लहानपणी ऐकलं होतं की टाइम इज इक्वल टू मनी. टाइमच पैसा आहे. पण हे कधी शिकलो की टायमाला वाढवतं कसं आपलं, हाऊ टू इन्क्रीज युअर टाइम. श्रीमंत लोक शिकलेले की आपण टायमाला कसं एक्सपांड करतात, टायमाला कसं वाढवतात, टायमाला कसं मल्टिप्लाय करतायत. हे तर नक्की की टाइम वाढला की पैसे वाढणार आहेत. पॅटर्नची गोष्ट जर केली, आपण जोपर्यंत आता काम करतोय सेल्फ एबिलिटी, याचा अर्थ असं की आपण जोपर्यंत काम करतोय तोपर्यंत पैसे येणार. काम करणं पण पैसा पण. माझी मैत्रीण ब्युटी पार्लरचं काम करायची, ऍक्टर्स लोकांचे ब्युटिशियनचं काम करायचं, मेकअपचं. एकदा तिला ऑलमोस्ट लाख रुपये पगार होता. एकदा येताना बाईक स्लिप झाली, ऍक्टिव्ह स्लिप झाली, आता स्किन खराब झाली. इन्कम किती येणार आहे? 0. डोकं चालू, हातपाय सगळं डोकं काम चालू आहे, 99% ॲबिलिटी आहे, इन्कम 0. राईट? राईट साईडच्या लोकांकडे पाहिलं, सिस्टम काम करते त्याच्यासाठी. आज मुकेश अंबानी काय केलं? सिस्टम जनरेट केलेली आहे. उद्या ते फिरायला जरी गेले तर त्यांच्याकडून पैसे जमा, कारण सिस्टम आहे. आपण जेव्हा रिचार्ज रात्री 2 वाजता रिचार्ज केलं, रात्री 3 वाजता रिचार्ज केलं, रात्री सकाळी 6 वाजता रिचार्ज केलं, त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. सिस्टम आहे. आज धीरुभाई अंबानी जगामध्ये नाही, पण रिलायन्स चालू आहे, बिकॉज सिस्टम वर्क करते. राईट? सोर्स ऑफ इन्कम जर पाहिलं तर आपण 1 किंवा 2 सोर्स ऑफ इन्कम मधून इन्कम कमवतो. जसं माझं जर पाहिलं तर मी स्वतः आणि माझी मिसेस, आम्ही दोघे काम करायचो. सोर्स ऑफ इन्कम किती? 2, मॅक्सिमम 1 ते 2 असं जनरली आपल्याकडे. पण राईट साईडला आपण जर पाहिलं तर मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहेत. आज अंबानी जेवढे बिझनेस असून सुद्धा अजून पण बिझनेस ओपन करतात. तर आज मी तुम्हाला प्रोजेक्ट सांगणार आहे, ते आपण लेफ्ट साईड मधून राईट साईडला कशाप्रकारे जाऊ शकतो, असा प्रोजेक्ट मित्रांनो. नक्कीच आपल्याला राईट साईडला राहायला आवडेल.
आपण पाहू की actually काय काय करावं लागेल त्यासाठी, व्हॉट टू डू, आपल्याला काय करण्याची गरज आहे जेणे आपण राईट साईडला जाऊ शकतो. मला एवढं सांगेल की पूर्वीचं शिक्षणचं टेक्नॉलॉजी बदललेली आहे, विचार लोकांचे बदललेले आहेत. सेम प्रकारे पैसे कमवण्याची पद्धत पण बदललेली आहे, की बदलणं गरजेचं आहे. अजून आपण जर जुन्या पद्धतीने पैसे कमवायला लागलो तर आपण खूप मागे राहणार, राईट. आपण कधी विचार नव्हता केला की आपण ओला, उबर, टॅक्सी आपण मोबाईलद्वारे बुक करू शकतो आणि त्याच्याद्वारे आज एखाद्या व्यक्ती लाखो करोड कमवतोय ऍप्लिकेशनद्वारे. सेम प्रकारे आज जो मी तुम्हाला प्रोजेक्ट सांगणार आहे, जर मी तुम्हाला विचारलं की तुम्ही घरगुती सामान खरेदी करताय, ते सामान खरेदी करता तर पैसे कमवू शकतो. हाऊ इज इट? कसं वाटेल? म्हणजे कसं शक्य आहे? घरगुती सामान खरेदी करता तर कसे पैसे कमवू शकतो? पण नक्कीच येस, दिस टेक्नॉलॉजी वर्क. आज आपण कशा प्रकारे पैसे कमवू शकतो? चेंज युअर शॉप अँड अर्न. आपण दुकान बदली करा आणि पैसे कमवा. मित्रांनो, तुम्ही सध्या जे काही सामान खरेदी करताय, कुठल्या दुकानातून, कुठून सामान खरेदी करताय? दुकानातून, मॉलमधून, शॉपमधून, कुठून आपण सामान परचेस करतो? दुकानदार किंवा मॉलवाला आपल्याला काही डिस्काउंट देतो का? तर काहीच देत नाही. दिलं तर 3 ते 5% डिस्काउंट देतो. 2 ते 5% आपल्याला डिस्काउंट मिळतं. पण ह्या ठिकाणी आपल्या नवीन शॉपमध्ये आपल्याला 10 ते 20% डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही जेवढं सामान खरेदी कराल त्याच्यावर 10% ते 20% डिस्काउंट मिळतं. म्हणजे ₹100 जर का वस्तू असेल तर आपल्याला मिळणार आहे ₹85. हा पहिला फायदा आहे. दुसरा फायदा मित्रांनो, फ्रीमध्ये काय प्रोडक्ट मिळतात का? दुकानदार आपल्याला काय फ्रीमध्ये प्रोडक्ट देतो? ते काहीच देत नाही, राईट. पण नवीन शॉपमध्ये आपल्या शॉपमध्ये, ऑनलाईन किंवा ऑफलाईन शॉपमध्ये आपल्या दर महिन्याला 10% प्रोडक्ट फ्रीमध्ये मिळतात. तुम्ही जेवढं सामान खरेदी करणार आहोत त्याच्यात तुम्हाला 10% सामान फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. म्हणजे तुम्ही ₹1000 जर सामान खरेदी केलं तर ₹100 सामान फ्री. 2000 जर घेतलं तर ₹200 सामान फ्री. 5000 घेतलं तर ₹500 सामान फ्रीमध्ये मिळणार आहे. गुड, राईट. तिसरा जो फायदा आहे मित्रांनो, की लॉयल्टी बोनस. लॉयल्टी बोनस याचा अर्थ काय, की आपण ऍडिशनल की लॉयल जर राहिलो एखाद्या दुकानदाराशी तर आपल्याला ऍडिशनल इन्कम काहीच भेटत नाही, राईट. पण ह्यामध्ये तुम्ही जर दर महिन्याला जर ₹3,000 खरेदी केली, किती रुपये? ₹3,000 आपण जर दर महिन्याला खरेदी केली, लगातार 4 महिने 3,000, 3,000, 3,000, 3,000 अशी लगातार जर का 4 महिने खरेदी केली तर आपल्याला 5व्या महिन्यात ₹2,500 व्हाउचर मिळतं. त्याची एमआरपी कॉस्ट आहे ₹3,000. मग लगातार 4 महिने खरेदी करा, 5व्या महिन्यात सामान फ्री. परत 4 महिने खरेदी करा, परत 5व्या महिन्यात सामान फ्रीमध्ये मिळालं. डिस्काउंट आणि ऑफरच्या व्यतिरिक्त. गुड आयडिया. चौथा फायदा असा आहे फ्रेंड, कॅशबॅक. जे आपल्या अकाउंटला पैसे जमा होतात, दुकानदार किंवा मॉलवाला आपल्या खात्यात काही पैसे जमा करत नाही. पण ह्या ठिकाणी आपल्याला 5% ते 11% कॅशबॅक मिळतं, जे आपल्या अकाउंटला पैसे जमा होतात. टोटल आपण जर काउंटिंग केलं 10 ते 20% डिस्काउंट, 10% फ्री, लगातार 4 महिने घ्या, 5व्या महिन्यात फ्री आणि 5 ते 11% कमिशन. टोटल आपण एक उदाहरणद्वारे जर पकडलं, सपोज आपण जर ₹3,000 जर का खरेदी केली, लगातार 12 महिने, टोटल आपण खरेदी करतो ₹36,000, राईट. आपण टोटल जर फायदे पकडले 10 ते 20% डिस्काउंट ₹5,500, 10% फ्री ₹3,500 झाले, लॉयल्टी बोनस ₹7,500 झालाय, कॅशबॅक जवळपास ₹1,500. टोटल आपण बेनिफिट जर पकडला तर मित्रांनो ₹18,000 होतात. 36,000 आपण सामान खरेदी केलंय आणि 18,000 आपल्याला बेनिफिट मिळतो. टोटल बेनिफिट जवळपास 50% होऊन जातो, 50% डिस्काउंट. जर 50% डिस्काउंट भेटत असेल तर आपण कुठून खरेदी करणार? ह्या दुकानातून की नवीन दुकानातून? ऑब्व्हियसली कॉमर्सच्या नवीन दुकानातून, जिथं आपल्याला 50% डिस्काउंट मिळणार आहे. आता जनरली कुठला व्यक्ती दुकान बदली काय करेल? 2 कारण मेजरली. दुकान बदली करण्याचे मेजर 2 कारण आहेत. एक तर प्रोडक्टची क्वालिटी चांगली पाहिजे, बरोबर आहे. सेकंड, प्रोडक्टची प्राइस चांगली पाहिजे. चांगली म्हणजे काय? कमी पाहिजे, रिजनेबल पाहिजे, जे आपल्या अफोर्डेबल असणार आहे. आपण प्रोडक्टची क्वालिटी आणि प्राइस जर पकडली, तुमच्या समोर काय स्क्रीनवर दिसतात, पॉन्ड्स पावडर आहे, त्याची एमआरपी ₹88 आहे. आपल्या टॅल्कमोड मिळते ₹52 100 ग्राम, दोन्ही 100 ग्रामाचे. ते टूथपेस्ट आहे ₹65 ला. ते डिओ तुम्ही आपण जर पाहिला तर ₹163 ला डिओ मिळतो, राईट. पेन रिलीफ असे बरेचसे प्रोडक्टची रेंज नॉर्मल की अफोर्डेबल आहे, जे आपण वापरू शकतो. ते साबण आपण जर पाहिलं, जसं लाईफबॉय साबण ग्रेड 3चा साबण आहे. आपल्या वाटेच्या स्क्रीनवर ज्यांचा फोटो आहे ते लोक अजय देवगण किंवा काजल आपल्या मुलाने या साबण अंघोळ घालायला करत असतील? नक्कीच नाही. पण ऍडव्हर्टाइजमेंट त्यांना करोड रुपये मिळतात, राईट. किंवा डेटॉल साबण जर पाहिला, हा ग्रेड 3चा साबण आहे. हे मी ना माहिती लिहिले, मेन्शन केलंय, 3rd ग्रेडचा साबण आहे. हे लाईफबॉय साबण, लक्स साबण, हा सुद्धा ग्रेड 2चा साबण आहे. हा वेस्टिज साबण येतो 100 ग्राम, हा ग्रेड 1चा साबण आहे, TFM 76%. हा पण मिळतो ₹30. हा पण मिळतो ₹30, 75 ग्राम. हा पण मिळतो ₹30, 100 ग्राम. हा ग्रेड 2चा आहे, ग्रेड 1चा आहे. कुठला घ्यायला पाहिजे? ऑब्व्हियसली ग्रेड 1चा साबण विथ ₹30 मिळतो. प्रोडक्ट जर का चांगलं असेल तर करायचं काय? हाऊ टू मेक मनी. 5 मिनिटात पैसे आपण कशा प्रकारे कमवू शकतो? तर 2 सिंपल गोष्टी करायच्या.
पहिली गोष्ट काय, पॉवर ऑफ रिपर्चेस, म्हणजे आपलं दुकान बदली करायचं, शॉप आपलं चेंज करायचं. फायदा आहे का आपल्याला? तर आपल्या जवळ 50% पैसे सेव्ह होणार आहेत. मनी सेव्हिंग इज मनी अर्निंग, म्हणजे पैसे वाचून एक प्रकारे पैसे कमवण्यासारखंच आहे. राईट. तर पहिलं आपण जर दुकान बदली केलं आपल्या मित्रांनो 50% पैसे वाचणार आहेत. दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचे, पॉवर ऑफ रिकमेंडेशन, लोकांना रिकमेंड करायचे, जे ऑलरेडी आपण करत आलेलो आहे. लोक नाही मला रिकमेंड करायला जमत नाही, मी रिकमेंड नाही करू शकणार. आपण लक्षात जर ठेवलं, हॉटेल आहे, रेस्टॉरंट्स आहे, मूवीज, शॉप्स, ऍप, आपण आता रिकमेंड करावं की नाही, लाईक आणि शेअर करावं की नाही? बिलकुल आलो. आपण फेसबुकवर काय लाईक शेअर कमेंट्स, त्याचे पैसे आपल्याला काय मिळतात? ह्यासाठी आपल्याला पैसे मिळणार आहेत. आज बरेचसे मोठे ऑर्गनायझेशन, अमेझॉन म्हणा, फ्लिपकार्ट म्हणा किंवा भीम ऍप्लिकेशन रेफरन्स बेसिस काम करतात की नाही? तुम्ही लोकांना रेफर करा, आम्ही तुम्हाला ऍडिशनल काही डिस्काउंट देऊ. गव्हर्नमेंटचं भीम ऍप्लिकेशन सुद्धा रेफरन्स बेसिस काम करतं. तुम्ही 3 लोकांना ऍप्लिकेशन डाउनलोड करायला मदत करा, त्यांचे 3 ट्रान्झॅक्शन करा, तुम्हाला ₹30 कॅशबॅक मिळेल. पॉवर रिकमेंडेशन आपण ऑलरेडी आपण करत आलेलो आहे. आपल्या कोणी विचारलं मूवी कुठला चांगला आहे, पण लगेच नाव येतं बाहुबली चांगला आहे, सैराट, राईट. पण आपण लोकांना रिकमेंड करू, त्याचा आपल्याला काही फायदा काहीच मिळाला नाही. इथं जर आपण रिकमेंड केलं तर आपल्या कंपनी इन्कम बेनिफिट देणार आहे. काय आपल्याला बेनिफिट मिळणार आहे? सपोज तुमच्या घरी एक 3 ते 4 हजार सामान लागतं, बरोबर आहे? एक 4 ते 5 सामान लागतं. जर आपल्याला जर प्रोडक्टची क्वालिटी जर का आवडली, प्राइस जर का आवडली, म्हणजे प्राइस पण आपल्याला रिझनेबल वाटली, क्वालिटी पण जर का चांगली वाटली, दोन्ही गोष्टी चांगल्या वाटल्या, तर आपण स्वतः वापरू शकतो. नक्कीच. स्वतः जर का वापरलं तर लोकांना सांगू शकतो की नाही, तुमच्याशी किती लोक ओळखीचे आहेत, जे लोक साबण, टूथपेस्ट, तेल, चहा पावडर वापरतात एव्हरीडे? 100-200 लोक. आपल्या मोबाईलमध्ये जेवढे कॉन्टॅक्ट आहेत, सगळे लोक ब्रश करतात सकाळी, राईट. आपण 100-200 लोक ओळखतो. 100 लोकांना आपण ह्या प्रकारची माहिती सांगितली की बाबा दुकान बदली करा, पैसे कमवा, दुकान बदली करा, 50% डिस्काउंट सामान घ्या. 100 पैकी किती टक्के लोक दुकान बदली करतील? लेट्स से 50%. पण आपण इंडियन लोक, मराठी लोक जास्त निगेटिव्ह जास्त विचार करतो. नाही झालं तर, कोणी नाही केलं तर, राईट, कोणी टूथपेस्ट नाही वापरले तर, राईट. पण लेट्स अज्युम की आपण 100 पैकी 10% लोक जर का तयार झाले, की 10 लोक तुमचे मित्र बोलले की ठीक आहे मी वापरणं सुरू करू शकतो. तर मग तुमच्या 10 लोकांनी तुमच्यासारखं ₹3000 सामान जर का खरेदी केलं स्वतःच्या घरासाठी, घरगुती टोकरी विकण्यासाठी नाही, साबण घ्या, टूथपेस्ट अशासाठी नाही, स्वतःच्या बाहेरून आपण घेत होतो चहा पावडर, ती इथून घ्यायला सुरुवात केली. बाहेरून जो साबण घेत होतो तो इथून साबण घ्यायला सुरुवात केली, राईट. तर मग 10 लोकांनी जर का ₹3000 जर का सामान खरेदी केलं, टोटल बिझनेस आपला होतो ₹30,000, ₹30,000. याचे ऍव्हरेज आपल्याला 10% कमिशन मिळतं, जो रक्कम होते ₹3000. मग आपण सामान खरेदी केलं ₹3000, आपल्या अकाउंटला जमा झाले ₹3000. आपलं सामान काय झालं? फ्री, फुकट. मागच्या आपण 25 वर्षाचं सामान खरेदी करत आलोय, आपलं सामान कधी फुकट होतं का? इथे होऊ शकतं. तुमच्या घरी जर दुकानदार आला, आपलं सामान तुमचं फुकट घ्या, कसं वाटेल? बेस्ट आहे की नाही? नक्कीच. याच्या पुढच्या स्टेप मित्रांनो बघूया की 10 लोकांनी जर का मदत केली, 10 लोकांना आपण जर का मदत केली तर 10च्या थ्रू 100 लोक होऊ शकतात. येणाऱ्या 3 महिन्यात, येणाऱ्या 6 महिन्यात, येणाऱ्या वर्षभरामध्ये. पॉसिबल आहे की नाही? नक्कीच पॉसिबल आहे. 100 लोकांनी तुमच्यासारखं जर का ₹3000 जर का खरेदी केली, ₹3000 जर का आपण त्यांनी खरेदी केली, टोटल बिझनेस होणार ₹3,00,000. एक ऍव्हरेज आपण जर पाहिलं 10% कमिशन, जवळपास रक्कम होते ₹30,000. मग तुम्ही सामान खरेदी केलं ₹3000, पण तुमच्या अकाउंटला जमा झाले ₹30,000, राईट. एक 30,000 ऍडिशनल इन्कम मला महिन्याला, तर बराचसा खर्च निघू शकतो, बराचसा खर्च निघू शकतो. मे बी मुलांची ट्युशन फीस, स्कूलची फी जाऊ शकते, घराचा EMI जाऊ शकतो, गाडीचा EMI जाऊ शकतो. जॉबवर जास्त त्रास होत असेल, आपण जॉबला लाद मारू शकतो, सोडू शकतो, राईट. बऱ्याच गोष्टी होऊ शकतात 30,000 ऍडिशनल इन्कम आल्यावर. सेम प्रकारे 100 लोक आपण जर का मदत केली तर 100चे 1000 होऊ शकतात. येणाऱ्या 3 वर्षात, येणाऱ्या 2 वर्षात, येणाऱ्या 1 वर्षभरामध्ये, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये. पॉसिबल आहे की नाही? आपण 2 वर्ष जर पकडले की सोबत तुमचा 1000 लोकांचा जर का नेटवर्क झाला, मित्रांनो इथे आपण वारंवार मला हे सांगायचं की लोकांना प्रमोट करतात. 1000 लोकांनी दिवसाला, महिन्याला जर का ₹3000 जर का खरेदी केली, 1000 लोकांनी आपल्या घरासाठी लागणाऱ्या जर का ₹3000 वस्तू जर का खरेदी केल्या, टोटल बिझनेस होणार ₹30,00,000. तर तुमचा टर्न किती आहे? फक्त ₹3000. पण ग्रुपचा बिझनेस झाला जवळपास ₹30,00,000. याच्या ऍव्हरेज तुम्हाला एक 5 ते 10% कमिशन मिळतं, जवळपास रक्कम होते ₹2.5 ते ₹3,00,000. ₹2.5 लाख पर मंथ, 2.5 lakhs पर मंथ. मला सांगा तुम्ही सध्या जे काही काम करताय ते काम करता तर 2.5 ते 3 लाख इन्कम झाला महिन्याला, तर बऱ्याच गोष्टी चेंज होतील, राईट. मे बी जॉब म्हणून आपण फ्रीडम होऊ शकतो, फॉरेन ट्रिप घेऊ शकतो, नवीन घर घेऊ शकतो, नवीन गाडी घेऊ शकतो, बरेचसे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो. पण जेव्हा मी 2.5 लाख इन्कम पाहिलं त्याला मला कुठे डाऊट वाटला की कसं शक्य आहे, हाऊ इज पॉसिबल.
राईट. कारण आता पण हेच गोष्टी शिकवल्या की बिझनेस म्हटलं की खूप लाखो करोडची गुंतवणूक करा, खूप टेन्शन घ्या, 12-18 उभा राहा, बरेचसे लायसन्सिंग करा. इथे कसं शक्य? हे का पॉसिबल आहे 2.5 ते 3 लाख रुपये? एक सिंपल तुम्हाला गणित सांगतो मित्रांनो. आपण पूर्वी मगाशी पाहिलं क्वाड्रंटचं. आपण अगोदर 10 ते 12 तास स्वतः काम करत होतो. जर तुमची जर का टीम 1000 लोकांची जर का झाली, तुमची टीम जर 1000 लोकांची झाली, 1000 लोक दिवसाला जर 2 तास काम करतात, तुमच्यासाठी 2000 तास काम होतं. मगाशी आपण पाहिलं की टाइम इज इक्वल टू मनी. पण हे आपण कधी शिकलो की टाइमला वाढवायचं कसं? इथं तुमच्यासाठी टाइम वाढतोय. प्रत्येक व्यक्ती आपण स्वतःसाठी काम करतोय, पण त्याचे फायदे इथं आपल्यासाठी हजारो सोर्स ऑफ इन्कम होणार आहे या प्रकारे, राईट? त्यासाठी आपण इन्कम इथून वाढतोय. सिंपल गणित आहे की आपण लेफ्ट साइड राईट साइडला कनेक्ट किंवा शिफ्ट होतोय. आणि बेसिक ते कंपनी नाव जर पाहिलं, सर्व्हिस अवेलेबल ऑनलाईन ऑफलाईन. तर वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड आपला ऑनलाईन एज ऑफलाईन सर्व्हिस प्रोव्हाइड करते. आपण आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये सुद्धा प्रोडक्ट परचेसिंग करू शकतो किंवा वेस्टेज ह्या प्रकारे आउटलेट्स आहेत जिथे आपण सामान घेऊ शकतो. गव्हर्नमेंट त्यांना सपोर्ट करते. गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह फेकी रिपोर्ट आहे डायरेक्ट लिंकचा. करायचं का सिंपल गोष्ट, आपण जे डीमार्ट किंवा वेगवेगळे सामान घेत होतो, आपलं वेस्टेज सामान घेणं स्टार्ट करायचं. वेस्टेजचं बॅकग्राऊंड जर सांगायचं झालं तर भारतातली नंबर 1 डायरेक्ट लिंक कंपनी आहे. 2004 ला यांची सुरुवात झाली होती. यांचे रिजनल ऑफिस आहे हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुरगावला, दिल्लीला. अॅन्युअल टर्नओव्हर झालं 2018-19 मध्ये ऑलमोस्ट 1857 करोडचा. 2019 मध्ये जवळपास 2800 करोडच्या आसपास त्यांचं टर्न झालेलं आहे. ऑपरेटिंग इंडिया म्हणजे भारतामध्ये ही भारतीय कंपनी आहे. सोबत अजून बऱ्याचशा 7 देशामध्ये हा बिझनेस चालू आहे. भारतामध्ये प्रोडक्ट्स बनवले जातात. 300 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स भारतामध्ये बनवले जातात. 300 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत. 4000 पेक्षा रिटेल आउटलेट्स आहेत. जिल्ह्याच्या आपण आउटलेट्स, ऑफिसेस आहेत किंवा डीएलसीपीस आहेत, जिथे आपण सामान आणू शकतो. सोबत त्यांच्या ऑनलाईन पण आपण मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे प्रोडक्ट परचेस करू शकतो. आज भारतातली नंबर 1 कंपनी आहे. ग्लोबल जर पाहिलं, जगामध्ये जर पाहिलं तर जगामध्ये जेवढे टॉप 100 कंपनी आहेत त्यापैकी वेस्टेज रँक 30 रँक 30वा नंबर लागतो. अप्रॉक्सिमेटली 2 करोडपेक्षा जास्त लोक यांच्याशी असोसिएट झालेले आहेत, राईट? टॉप 100 जे आहेत त्यांचं इन्कम महिन्याचं 1 करोडपेक्षा जास्त आहे. तेवढी ह्यूज पोटेन्शियल आहे व्यवसायामध्ये की आपण मंथली 1 करोड सुद्धा कमवू शकतो. तुम्ही सांगाल की कंपनी प्रोफाईल नंबर 1 आहे भारतामध्ये. आणि बरेचसे अवॉर्ड्स पण मिळाले. जीएमबी सर्टिफाईड, आयएसओ सर्टिफाईड, मोस्ट ॲडमायर्ड ब्रँड्स अँड लीडर्स अवॉर्ड मिळाले. बरेचसे लीगल सर्टिफिकेट मिळाले, राईट? याचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे हिमाचल प्रदेश बद्दीमध्ये, जिथे प्रोडक्ट्स बनवले जातात. क्वालिटी मॅनेजमेंट पाहिलं जातं. आयएसओ सर्टिफाईड प्रमाणे प्रोडक्ट्स आहेत. सीएजीआर आपण जर पाहिलं तर 79% ॲव्हरेज सीएजीआर आहे. एव्हरी इयर ग्रोथ आहे. 5 करोडपासून सुरुवात झाली होती. आज जवळपास 18-19 मध्ये 1857 करोडचं टर्न झालेलं आहे, राईट? तर ट्रिमेंडस ग्रोथ एव्हरी इयर. यांचे प्रोडक्ट कुठले आहेत? तर जबरदस्त प्रोडक्ट आहेत की हेल्थ सप्लिमेंट आहेत. जर बरेच लोक म्हणलं की कॅल्शियम म्हणजे आज तुम्ही भारतामध्ये जर पाहिलं किंवा महाराष्ट्रात जर पाहिलं तर 60% लेडीज लोकांना जॉईंट पेनचा त्रास आहे. त्यांना कॅल्शियम ग्लुकोजन गरज आहे. अमेझिंग प्रोडक्ट्स आहेत. मी माझ्या आईला सुद्धा दिले होते. कॅल्शियम आणि ग्लुकोजन जॉईंट पेनसाठी वन ऑफ द बेस्ट काम करतं. ओमेगा 3 आहे. प्रोटीन पावडर ज्यात 8.2 ग्राम प्रोटीन मिळतं. प्रोटीन पावडर आहे. मल्टीव्हिटॅमिन्स आहेत. म्हणजे असं म्हटलं जातं की 1000 किलो फ्रुट्स आणि 1 किलो स्पिरुलिना आपलं इक्विलिब्रियम विटॅमिन्स आणि मिनरल्स देतं. आपलं मल्टीव्हिटॅमिन्स आहे स्पिरुलिना नावाची. सुपिरियर हेल्थ सप्लिमेंट आहेत, राईट? पर्सनल केअरचे प्रोडक्ट्स आहेत. हँड वॉश, मॉइश्चरायझर, डिओ, परफ्यूम, शॅम्पू, शेविंग क्रीम, पेंडल क्रीम, लेडीजचे जेवढे कॉस्मेटिक प्रोडक्ट्स आहेत ते सोप, शॅम्पू, टॅल्कम पावडर. ॲग्रीचे प्रोडक्ट्स आहेत शेतकऱ्यांसाठी. सोबत स्वस्त वर्धक आहार म्हणजे ॲक्च्युली चाय, कॉफी, तेल, ब्रश, ब्रेकफास्ट, टूथपेस्ट, साबण, तेल, चहा पावडर, लाईक दॅट. हेल्थ केअर सप्लिमेंट आहेत. जेंट्ससाठी ट्रूमॅनचे फेस वॉश, ट्रूमॅनचे स्पेशल रेंज आहे. लेडीजसाठी मिस्टर ऑफ मिलान कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आहे. होम केअरचे प्रोडक्ट्स आहेत. कपडे धुवायचं लिक्विड, भांडी घासायचं लिक्विड, लादी पोछायचं लिक्विड, टॉयलेट क्लिनर, स्किन फॉर्म लाईन, एअर प्युरिफाईड, वॉटर प्युरिफाईड, हे सगळे प्रोडक्टची रेंज आहे. वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट्स आहे मॅच ड्राईव्ह, जे आपलं फ्युलचं 15% पर्यंत पेट्रोल वाचवलं जातं की डिझेल सेव्ह केलं जातं, राईट? मास्क आहेत. नॅचरल प्रोडक्ट्स आहेत ज्यात पॅराबेन फ्री प्रोडक्ट्स आहेत. अँड अमेझिंग प्रोडक्टची क्वालिटी रेंज आहे. बेस्ट रेंजचा आउटलेट्स आहे ज्यात काही ठिकाणी खरेदी करते आपण ऑनलाईन. गहू, डाळ, आटा, चावल, नमक, साखर, टूथपेस्ट, जिओ फेस, आपण बाहेर बाकी प्रोडक्ट्स जे ब्रँडेड प्रोडक्ट्स आहेत बिस्किट पासून, या सुद्धा गोष्टी आपण मागू शकतो. वेस्टेजवर बरेचसे फॉरेन ट्रिप देते ट्रायल फंड. आज जवळपास 30 पेक्षा जास्त कंपनी फॉरेन ट्रिप दिलेले आहेत. पॅरिस, बीजिंग, रूस, स्कॉटलंड, लंडन, हाँगकाँग, बाली, टर्की, ऑस्ट्रेलिया, ताश्कंद, मकाऊ, दुबई,
अबुधाबी, फुकेट, थायलंड. इनफॅक्ट लास्ट टाइम मी थायलंड जाऊन आलो फुकट, फ्री ऑफ कॉस्ट. कंपनीने पाठवलं होतं. घरगुती सामान खरेदी करता तर थायलंड फिरून या. यावर्षी आमची ट्रिप स्वित्झर्लंड होती, पण ड्यू टू कोविड मला जाता आलं नाही. राईट. अमेझिंग प्रोडक्ट्स. अमेझिंग कंपनी आपलं फॉरेन ट्रिप देते दरवर्षी. 4,000 पेक्षा जास्त लोकांनी स्वतःच्या गाड्या घेतलेल्या आहेत या वर्षातून. त्यातले 400 पेक्षा जास्त लोकांनी स्वतःचे लक्झरीज कार घेतलेले आहेत. ऑडी, मर्सिडीज, जगवार या प्रकारे कंपनी लोकांनी लक्झरीज कार इथून परचेस केलेल्या आहेत थ्रू दिस बिझनेस. लोकांनी हाऊस पण घेतलेले आहेत, स्वतःचं घर चेंज केलेलं आहे. आज मला सुद्धा कार फंड आणि हाऊस फंड सुरू झालेलं आहे. राईट. ते कंपनी आपल्या मित्रांनो 9 प्रकारे इन्कम देत आहे. रिटेल प्रॉफिट आहे, परफॉर्म बोनस, डायरेक्टर बोनस, बिझनेस बिल्डिंग बोनस 14%, लीडरशिप बोनस 16%, ट्रॅव्हल फंड 5%, कार फंड 5%, हाऊस फंड 3% आणि इलाइट फंड बोनस 2%. ह्या प्रकारे कंपनी आपल्याला 9 प्रकारे इन्कम देत. आपल्याला सपोर्ट करते. वी आर रिली ब्लेस्ड की आपल्याला सपोर्ट करते विनिंग टीम. जे एक एज्युकेशन सिस्टम आहे, जो तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करते. यांचे वेगळे सेमिनार सिस्टम, वेगवेगळ्या मीटिंग्स होतात जे तुम्हाला सपोर्ट करतात. सपोर्ट अँड ट्रेनिंग सिस्टम आहे. सोबत आता बसायला COVID-19 मुळे होतं, पण डिजिटल सुद्धा आपलं सपोर्ट मिळतं. यांचे डिजिटल काही ट्रेनिंग होतं झूम ऍप्लिकेशनवर. जर आज आपण अटेंड करताय, राईट, तर आपण झूमवर मीटिंगवर अटेंड करू शकतो. लोकांचं आपण अचिव्हमेंट जर मित्रांनो पाहिलं तर एज ऑफ 21 ची स्टुडंट आहे, ज्यात ऑडी Q3 कार घेऊन फिरते आणि 82 वर्षाची महिला सुद्धा आहे, लेडीज सुद्धा आहे, ज्यात लाखो रुपये इन्कम कमवते. का? कारण हा बिझनेस कोणी करू शकतो, खूप सोपा आहे. एनी मॅन डू इट. राईट. आपण फिजिकल हँडिकॅप पर्सन बघतो इथे, ज्यांना हात पैर नाही आहेत ते लोक लाखो रुपये उत्पन्न घेतात. व्हीलचेअरचे लोक लाखो रुपये उत्पन्न घेतात. तर आपणही करू शकतो, कारण खूप सोपा आणि सिंपल बिझनेस आहे. बरेचशे महिला तुम्ही इथे पाहताय, लेडीज. दीपल पत्रावाला लास्ट में इन्कम 35 लाख रुपये, म्हणजे दिवसाचा इन्कम मित्रांनो 1.25 लाख रुपये. येस, दिवसाचा इन्कम 1.25 लाख रुपये फक्त घरगुती सामान बदली करून. स्क्रीनवर तुम्ही पाहता की सत्यवती संतोष आवटे 86,233 गीतावरून प्रोफेसरचे जॉब करायचे, आज लाखो रुपये उत्पन्न घेतात. बरेचसे सर्वसामान्य माणसातून लाखो रुपये उत्पन्न घेतात. MBBS डॉक्टर, MD डॉक्टर जे रोज 200 पेशंट चेक करायचे, ते सुद्धा ह्या वर्षातून लाखो रुपये उत्पन्न घेतात. IAS ऑफिसर म्हणजे MBA स्टुडंट, जे ह्यांना जर गरज आहे बिझनेसची, आपल्याला आहे की नाही? नक्कीच आपल्याला जास्त गरज आहे. राईट. तुम्ही तर पाहिलं की सलूनवाला आहे, पेंटरवाला आहे, चायवाला आहे, शेतकरी आहे. ह्याच लोकांनी ह्या वर्षातून मर्सिडीज, ऑडी, जॅग्वार गाडी घेतलेल्या आहेत. तर बिझनेस खूप सोपा आहे, कोणी करू शकतो. राईट. सुदर्शन मोहंती आजच्या 10 वर्षापर्यंत बिझनेस सुरू केला होता आणि एक्झॅक्टली आजच्या 3.5 वर्षावर यांची डेथ झाली. ज्यांची डेथ झाली 22 फेब्रुवारी 2017ला, तर त्यांचं इन्कम होतं महिन्याचं ऑलमोस्ट 10 ते 11 लाख रुपये. मित्रांनो, आपल्याला माहिती की आपल्या एखाद्या व्यक्तीचा, महत्वाचा व्यक्ती जो घर चालवतो, त्याची जर काही डेथ झाली तर इन्कम झिरो होऊन जातं किंवा मायनस होतं किंवा बिझनेस पूर्ण बंद होऊन जातो. ह्या ठिकाणी आपण जर पाहिलं, हा बिझनेस त्यांच्या मिसेसच्या नावावर ट्रान्सफर झाला. त्यांच्या मिसेसला ABCD माहिती नव्हती बिझनेसची, कशा प्रकारे बिझनेस बिल्ड करायचा. त्यांची डेथ झाल्यानंतर त्यांचं इन्कम 10 लाख रुपये होतं. 10 लाखात इन्कम फ्रेंड लास्ट मध्ये इन्कम आहे 14,63,768 रुपये. इनमध्ये 4 ते 5 लाख इन्कम वाढलेलं आहे. 4 ते 5 लाख रुपये इन्कम मंथली वाढलेलं आहे. का शक्य झालं? आपण आजपर्यंत विचार करतो, मला याची गरज नाही. तो एक छोटासा विचार करून बघा की आज आपण जे काही काम करतो, आपलं जे काही कलाकारी आहे, उद्या चुकून आपल्याला काय बरोबर झालं ते घर चालेल का? घराचा EMI कोण पे करणार आहे? आपल्या मागे आपलं घर, फॅमिली सेम लाईफस्टाईल जगू शकते का? कधी उत्तर पण नाही. ह्या वेळेस मी काय शक्य आहे? कारण मिसेस सुदर्शन म्हणून जो बिझनेस बिल्ड केला होता, त्यांच्याकडे हजारो लोकांची टीम झाली. त्यांनी टूथपेस्ट साबण वापरणं बंद नाही केलेलं आहे, बंद करणार पण नाही. लाईफ टाइम चालत राहणार आहे. त्याच्या मुलांना किंवा त्याच्या मिसेसला लाईफ टाइम कुठला कामगिरी करत नाही, कारण नेटवर्क बिल्ड केलेलं आहे. दिस पॉवर ऑफ दिस सिस्टम. ह्यासाठी मी बिझनेस बिल्ड केला होता की ह्यासाठी मी बिझनेस स्ट्रॉंगली बिल्ड करतो. राईट. मिस्टर SP पाटील आहेत, ज्यांचं लास्ट इन्कम जवळपास 60 लाख रुपये. त्यांनी पोर्शे कार घेतली जवळपास 1.5 करोड रुपयाची. अनुपण आरती गुप्ता सेल्स मॅनेजर होते फार्मा कंपनीमध्ये. मार्च 2015 बिझनेस स्टार्ट केला. मागच्या मध्ये उत्पन्न ऑलमोस्ट 19 लाख रुपये. सागर रचिता भांबरी MBA केलंय. मार्च 2016ला बिझनेस स्टार्ट केला. लास्ट मध्ये इन्कम ऑलमोस्ट 15,40,000 रुपये मंथली इन्कम आहे. म्हणजे दिवसाचं इन्कम पकडलं तर 50,000 रुपये. डेली इन्कम जो पाहिलं तर जवळपास 50,000 रुपये एका दिवसाचं, जिथे काम करायची आवश्यकता नाही. राईट. रमा सोलंकी MRT जॉब करायचे. लास्ट मध्ये इन्कम आहे 6,80,000 रुपये मंथली इन्कम आहे फ्रेंड्स. राईट. मिस्टर विशाल पिथाडिया
अकाउंटंट जॉब करायचे. आज 3.25 ते 4 लाख रुपये मंथली इन्कम कमवतात. 3,73,903. 12,000 रुपयाची नोकरी करायचे. जॉब करता तर बिझनेस बिल्ड केला होता. आज रिटायर्ड आहेत. टॉप आहे मिस्टर सिद्धार्थ सिंग. म्हणजे लास्ट मंथ इन्कम आहे 1,18,55,404 रुपये. 1,20,00,000 जर पकडलं तर दिवसाचं इन्कम होतं 4 लाख रुपये. डेलीचं इन्कम यस, दिवसाचं उत्पन्न 4 लाख रुपये. घरगुती सामान बदली करून, दुकान बदली करून लाख रुपये उत्पन्न कमवतात. मिस्टर माझी व्हीलचेअरवर आहेत. मंथली इन्कम 15 लाख रुपये. कॉलेज स्टुडंट मुलगी आहे पूर्णिमा सिंग. लास्ट मंथ इन्कम आहे 2.5 लाख रुपये. सोनू शर्मा 21 लाख रुपये. आता तुम्ही ज्या लोकांना फोटो पाहिजे तर तुम्ही माहित नाही, पण इथे माझा फोटो दिलेला आहे. मी हा बिझनेस बिल्ड केला होता आजच्या काही वर्षापूर्वी. फेब्रुवारी 2017 मी हा व्यवसाय सुरू केला. ज्यावेळी मी बिझनेस सुरू केला एकच कारण होतं, यातून ऍडिशनल 10,000 एक्स्ट्रा उत्पन्न आलं पाहिजे. पण माझा लास्ट मध्ये इन्कम आहे 3,86,970 रुपये, जवळपास 4 लाख रुपये. मित्रांनो, हे मंथली उत्पन्न आहे. मी जेव्हा बिझनेस स्टार्ट केला तसं मी सांगितलं, माझं ड्रीम होतं की माझं ड्रीम हेच होतं की 10 ते 15,000 ऍडिशनल इन्कम आलं तर माझं पूर्वी 1 रुपीचा फ्लॅट होतं, त्याचं EMI म्हटलं जाईल. राईट, त्याचं EMI जाण्यासाठी मी बिझनेस स्टार्ट केला होता. पण जेव्हा मी बिझनेस बिल्ड केला, आज माझं जवळपास 7 महिने मी घराच्या बाहेर नाही पडलो. लास्ट 7 मंथ्स मी घरीच आहे. राईट, पण मागच्या 7 महिने इन्कम मला जवळपास 21 लाख रुपये, 21 लॅक्स. हे काय शक्य झालं? आज बरेचसे स्वप्न आहेत पूर्ण झाले. घर चेंज झालं. पहिले मी 1 रूमच्या फ्लॅटमध्ये राहायचो, आता 3 BHK फ्लॅटमध्ये राहतो. पूर्वी वॅगनर गाडी होती, तुमच्यासमोर गाडीचा फोटो. बरेचसे ड्रीम्स पूर्ण झालेत, EMI फ्री झाल्यात. राईट, अँड फॉरेन ट्रिप कमवून दिलेले आहेत आणि आज पूर्ण वेळ फॅमिलीला येतो, एन्जॉय करता, बिझनेस बिल्ड करतो मित्रांनो. तर लाईफमध्ये खूप मोठे चेंजेस झालेले आहेत. आणि एक छोटासा डिसिजन घेतला होता की घरचं दुकान बदली करायचं, शॉप चेंज करून टूथपेस्ट, साबण, तेल, चापड बदली करून तुम्ही इन्कम आलेलं आहे. आज 4 लाख इन्कम साठी माझी गुंतवणूक किती आहे? 0. ना कुठला ऑफिस आहे, ना कुठला स्टाफ आहे, ना कुठला अकाउंटंट आहे, ना उधारी आहे, ना क्रेडिट आहे. मी केलंय काय? जस्ट माझं शॉप बदली करून मी 10-12 पुढे घेतले होते. 10 ते 12 पुढे घेऊन मी बिझनेसची सुरुवात केली. त्यातून इन्कम तुम्ही आज बघताय. राईट, आज बरेच लोक त्यातून इन्कम म्हणून गाड्या घेतलेल्या आहेत, स्वतःची लक्झरीज कार घेतलेल्या आहेत. मर्सिडीज, ऑडी, मर्सिडीज, जगवार. राईट, बरेच लोक तुम्ही आपले स्वप्न पूर्ण केलेले आहेत. मी नेहमी हेच बोलतो, माझा फेवरेट सेंटेन्स आहे कि भगवान के भरोसे मत बैठो. भगवान के भरोसे मत बैठिए, क्या पता भगवान अपने भरोसे बैठाव. आज बरेच लोक आपल्याला त्रागा करतात की शिवाय करतात, देव मला काय केलं, माझी नोकरी नाही राहिली, ट्रेडिशनल बिझनेस किती टेन्शन आहे, जॉबमध्ये पगार कटआउट होतोय. आज सध्या मित्र परिस्थिती अशी आहे की मागच्या कोविडमुळे ऑलमोस्ट 14 करोड लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. 14 करोड 14 करोड लोकांच्या एवढी नोकऱ्या गेलेल्या आहेत किंवा इफेक्टेड झालेल्या आहेत. काही ठिकाणी पगार कमी 50% दिले जातात, 30% दिले जातात, 70% दिले जातात. आणि अशा सिच्युएशन मध्ये कोणाचं चांगली अपॉर्च्युनिटी आहे ज्यात तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. मे बी देवाने तुम्हाला अपॉर्च्युनिटी दाखवली असेल, ज्यात तुम्ही, मी मागच्या 2 वर्ष मित्रांनो फ्री आहे. देयर इज नो बॉस ऍट ऑल. राईट, बिझनेस आपण सुरू करण्यासाठी कुठल्या गोष्टी गरज लागते. जस्ट इक्वल टू क्युअर KYC डॉक्युमेंट, तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक डिटेल्स, ईमेल ID, कॉन्टॅक्ट नंबर देऊन तुम्ही बिझनेसची सुरुवात करू शकता. राईट, सुरुवातची मी गोष्ट सांगेल की आपल्याला जर लाखो रुपये उत्पन्न घ्यायचं असेल, जनरली आपला ट्रेडिशनल बिझनेस होतो, आपल्याला लाखो रुपये गुंतवणूक करायला लागणार आहे. 10 लाख 15 लाख आपल्याला गुंतवणूक करायला लागणार आहे. पण हा बिझनेस जर प्रॉपर पद्धतीने सुरुवात करायची असेल, राईट स्टार्टअप आपण याला म्हणू शकतो, तर आपण 10 ते 12 पडून बिझनेसची सुरुवात करू शकतो. काही कंपल्सरी आहे का? ऑब्व्हियसली काही कंपल्सरी नाही. तुम्ही तुमची चॉईस प्रमाणे बिझनेसची सुरुवात करताय. पण आय विल पर्सनली सजेस्ट, तुम्ही फास्ट बिझनेस बिल्ड करायचा असेल, यू कॅन स्टार्ट विथ 12,000 रुपीज. तुम्ही 12,000 पडून बिझनेसची सुरुवात करू शकता. त्याचा फायदा काय? जवळपास तुम्हाला 40% प्रॉफिट मिळणार आहे. 3 ऑप्शन तुमच्या समोर आहेत. ऑप्शन 1 की तुम्ही 12,000 स्टार्ट करू शकता, तुम्ही 9,000 सुरुवात करू शकता, तुम्ही 5,000 पडून बिझनेसची सुरुवात करू शकता. देयर इज नो कंपल्सन. पण मला तुम्ही जर त्या प्रकारे सुरुवात केली तर तुम्ही कॅन गेट फास्टेस्ट इन्कम. राईट, सो सक्सेस इन मनी, टाइम, हेल्थ अँड सिक्युरिटी, यातून ह्या प्रकारे बिझनेसची सुरुवात करू शकता. माझं प्रेझेन्स इथं संपलेलं आहे. अँड मी एवढंच सांगेल तुम्हाला की ज्या व्यक्तीने तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, की ज्या लोकांनी तुम्हाला इथे बोलवलंय, बरेच लोक आपण चूक मित्रांनो हेच काम करतो की बिझनेस मला आपल्याला आवडतो, आपण सजेशन घेतो अशा लोकांची ज्यांना बिझनेस ABCD माहित नाही. आपण विचारतो आपल्या भावाला, आपल्या काकाला, आपल्या रिलेटिव्ह, आपल्या मित्रांना की ज्याने बिझनेस मध्ये कधी इन्व्हॉल्व नव्हते झाले, त्यांनी मोठा बिझनेस कधी बिल्ड नाही केलेला आहे. तुम्हाला एवढं सांगायचं की आज जो हा व्हिडिओ, की आज ही लिंक तुम्हाला ज्या लोकांनी शेअर केलेली आहे, त्या लोकांना ती इज द राईट पर्सन जे तुम्हाला मदत करू शकतात तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी. ही नो व्हेरी वेल की बिझनेस वाढवण्यासाठी
कशा प्रकारे काम करायला पाहिजे. तुम्हाला ज्या लोकांना हा मेसेज पाठवलाय, ही लिंक पाठवली आहे, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. जे तुम्हाला मदत करते बिझनेस ग्रोथ करण्यासाठी. सो थँक यू सो मच अँड माझं प्रश्न इथं संपवतो. थँक यू सो मच. विश यू वेल.